मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी हे चित्राच्या कन्यादानच्या विधीमध्ये बसलेले असतात. इतक्यात काय होतं की जीवाच्या डोळ्यामधून पाणी अचानक येतं. त्यामुळे नंदिनी ही जीवाला विचारते की जीवा, काय झालं आहे, तुम्ही अचानक असे का रडत आहात. जीवा हा खूप भावनिक झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यातून हे अश्रू येत असतात. नंदिनीने तसं विचारल्यावर जीवा म्हणतो की यापुढे सगळ्या पुरुषांच्या वतीने मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही तुम्हाला नीट वागू, कारण तुम्ही कोणाच्या तरी जीवाचा तुकडा आहात. आज मला जाणवलं आहे की एका मुलीला तिच्या सासरी पाठवताना वडिलांना किती यातना होत असतील, त्यांना किती त्रास होत असेल, हे मला आज जाणवलं आहे. पार्थ त्याचं काम हे लॅपटॉपवर करत असतो आणि त्याला लॅपटॉपमध्ये जीवा आणि काव्याचे काही फोटोज दिसतात. यानंतर पार्थ म्हणतो की खूप झालं आता, बास झालं, आता मात्र काव्याला समोर बसून बोलायलाच पाहिजे. यानंतर काव्या म्हणते की तयार आहे मी देशमुख, नीतीप्रमाणे मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि काव्या म्हणते की पार्थ, आपण किती पळणार आहोत या गोष्टीपासून, त्यामुळे ही प्रक्रिया आपण प्रामाणिकपणे आत्ताच सुरू करूयात. काव्याने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे की नाही हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणार आहे. आणि जीवा आणि नंदिनी या दोघांचं नातं हे आता रुळावर आले आहे, हे आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सगळ्यातून नक्की काय पुढे येणार आहे आणि हे गैरसमज दूर होणार आहेत का नाही, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.